सोलापूर हैदराबाद महामार्गावर एपेक्स स्टील अँड हार्डवेअर कंपनीच्या कलेक्शनची रक्कम घेऊन जाणाऱ्या चालक एजाज तांबोळी यांच्यावर गोळीबार करून दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या 8 आरोपींपैकी 5 जणांना सोलापूर तालुका पोलिसांनी अवघ्या 24 तासात जेरबंद केलं आहे। सोलापूर हैदराबाद महामार्गावर एपेक्स स्टील अँड हार्डवेअर कंपनीच्या कलेक्शनची रक्कम घेऊन जाणाऱ्या चालक एजाज नबीलाल तांबोळी यांच्यावर गोळीबार करून दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या 8 आरोपींपैकी 5 जणांना सोलापूर तालुका पोलिसांनी अवघ्या 24 तासात जेरबंद केलं। आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली एक इर्टिगा कार व 2 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून उर्वरित 3 आरोपींचा शोध सुरू आहे। पोलिसांनी हातीमध्ये दिनांक 15/7/26 रोजी रात्री 9:15 दरम्यान फिर्यादी जे आहेत एजाज तांबोळी यांच्यावरती फायरिंग करून जीवनाशी ठार मारण्याच्या उद्देशाने आणि त्यांच्या गाडीची काही रोकड पळवून नेण्याच्या उद्देशाने हमला झाला होता। त्या अनुषंगाने पोलीस ठाणे येथे एफआयआर दाखल झाली होती। सदरची घटना खूप गंभीर असल्याकारणाने माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि पोलीस ठाण्याकडील विविध पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्याकरता आदेशित केले होते। त्या अनुषंगाने पोलीस ठाण्याकडील 4 पथक तयार केले होते आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणाचे 3 पथक असे आरोपीच्या शोधाकरता रवाना केले होते। त्या दरम्यान पोलीस ठाण्याकडील पथके आहेत त्यांना या गुन्ह्यात सहभागी असणारे 4 आरोपी मिळून आले। त्यांच्याकडून सदर गुन्ह्यात तपासात विचारपूस केली असता त्यांनी जे फिर्यादीस रोकड घेऊन जात आहेत ती रोकड लुटण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर जीवनाशी ठार मारण्याच्या उद्देशाने फायरिंग केली होती। हे निष्पन्न झालं। त्या अनुषंगाने सदर गुन्ह्यात 24 तासात मुख्य 4 आरोपी यांना अटक करण्यात आलेला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके, विवेक सांजेकर, राहुल महिंद्रकर, शशिकांत कुळेकर, महेश कटकधोंड, धनराज गायकवाड, अनंत चमके, पैगंबर नदाफ, फिरोज बारगीर, सचिन मागाडे, सागर शिंदे तसेच सायबर पोलिसांचे निखिल पवार यांच्या पथकाने केली।